नमस्कार, मी कुलाबकर ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलचं नाव जय कुलाबकर होतं. मी कुलाबकर असं नाव ठेवलेलं आहे. आणि आज आमच्या गाडीला सलग 1 वर्ष होऊन गेला आणि सर्विस झाली, प्रॉपर सर्व्हिसिंग झाली. आता आम्ही पहिल्यांदा चाललो कोकणात आणि लॉंग ड्राईव्ह असणार आहे आमचा. आणि फर्स्ट टाईम चाललो खूप लांब असं. नाहीतर आपण जेजुरी, महाबळेश्वर, कोल्हापूर वगैरे केलं, पण यावेळेस आपण कोकण दौरा करणार आहे MG हेक्टरमधून. आणि एक मायनर प्रॉब्लेम झालेला, तो होता वॉर्निंग लाईट, एअरबॅग वॉर्निंग लाईटचा इश्यू झालेला. तो मी एका दिवसात MG सर्व्हिस सेंटरला गेलो ठाण्याला. खूप चांगले होते ते MG सर्व्हिस सेंटर. मी तर तुम्हाला रिकमेंड करणार ठाण्याचंच तुम्ही हे करा माझ्या एवढ्या साईडला, कारण का मला खूप सहकार्य केलं त्यांनी. एका दिवसात माझं ते जे प्रॉब्लेम होता एअरबॅग वॉर्निंगचा ते रिझॉल्व केलं. आणि वरून मी सांगितलं होतं की मी बाहेर चाललो, त्यामुळे त्यांनी अजून एक्स्ट्रा केअर घेण्यासाठी अजून जनरल चेकअप वगैरे फ्रीमध्ये करून दिलं मला. याची मला खूप चांगलं वाटलं. फ्रीमध्ये केलं म्हणजे पूर्ण सर्व्हिसिंग त्यांनी. आणि स्टाफ पण चांगले आहेत माझेला ठाण्याचे. मी रिकमेंड करेल तुम्हाला MG हेक्टरचं. आता आमचा प्रवास सुरू होईल आणि तुम्ही पाहत राहा. जर तुम्ही प्रथमच माझ्या चॅनलमध्ये आले असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा. पुढे आपण अलिबाग क्रॉस केला आमच्या हे पण लावून आपण आपला वेळ वाचतो. पूर्ण घाट करायची गरज नाही. चिपळूण सिटीमध्ये आलो आम्ही, चिपळूण शहरात आलो. अजून काम चालू आहे फ्लायओव्हरचं. जेव्हा तो हायवे बनेल तेव्हा पटापट मला वाटतं गोवा गाठू. पण अजून सध्या आता आपण गणपतीपुळेमध्ये पोचलेलो आहोत. आणि आमचा जो हॉटेल बुकिंग केला होता तो फक्त 8 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर फायनली आम्ही गणपतीपुळेमध्ये पोचलो आहोत. प्रवास खूप मोठा होता, पहिल्यांदाच प्रवास होता. ठाण्यावरून गणपतीपुळेपर्यंत प्रवास एकदम मस्त झाला. असं वाटलं नाही का म्हणजे खूप दगदग झाली, अशी काही वाटलं नाही. MG हेक्टरमुळे एकदम स्मूथ प्रवास झाला आमचा. आणि रस्ते पण तुम्ही बघितलेच असाल, मी व्हिडिओमध्ये टाकलेत माझ्या. खूप नॅरो होते आणि काही ठिकाणी कामं चालू होते. असे रस्त्यांमधून सुद्धा आम्हाला एकदम व्यवस्थित वाटलं. टोटल 7 तास आम्ही प्रवास केला नॉनस्टॉप. फक्त 7 ते 8 तास आम्ही 8 तास झाले, कारण 7 तासाचा प्रवास होता. आम्ही 8 तास घेतले, कारण का थोडं मध्ये ब्रेक घेतलेलं, शॉर्ट ब्रेक होता आमचा. पण नॉनस्टॉप आम्ही गाडी चालवली. तर आणि आत पोचलो आम्ही फायनली आत. आणि हे त्यांची झाडं, इथे आंबे. रत्नागिरीला आलो म्हणजे आंब्यांची चव घेतल्याशिवाय राहणार नाही. दोन्ही हात पुढे गेले तर मग आंबे पडतील हातात. म्हणून आम्ही स्पेशली कोकण दौरा, आंबे खायसाठीच कोकण दौरा स्पेशल केलेला. म्हणून तर आता थोडा जेवायला थांबलं, लेट जेवण होतं.
आता आम्ही उशिरा पोचल्यामुळे उशिरा जेवण करणार. जेवण मग तर हा रेस्टॉरंट आहे आणि आता जेवण आल्यावर कसं होईल याचं. कोकणात आलो आणि आंबे काढताना बघितले ना असं होईल का. हे बघा झाडावरून काढलेले आंबे, हे आंबे काढतात. ही पद्धत अशी आहे आंबे काढायची. यांच्याकडे जाळी आहे, मोठ्या रॉडला जाळी लावलेली आहे आणि एवढे आंबे आपले भोसले काका आहेत, त्यांनी एवढे आंबे जमा केलेत. आता हे आंबे काय करता तुम्ही काका? हे यांची पेट्यावर पाठवून पेट्या भरून पाठवतात, म्हणजे ज्यांच्या मालकीची झाडं आहेत हां त्यांच्याकडे जातात हे. त्यांच्याकडे अच्छा, त्यांच्याकडे म्हणजे दुसरं कोणी गिरायक असेल का आता तुम्ही विकतात पण हे आंबे, विकायचे आंबे. पण झाडावरून काढलेले हे एकदम शुद्ध गोड असतील ना, एकदम प्युअर शुद्ध असेल. हे मग पिकवल्यानंतर गोड पिकवल्यानंतर गोड ना. वा, धन्यवाद. मला हात धुवायचे. कोकणात येऊन आंबा कापून नाही खायचा, आंबा डायरेक्ट असा खायचा.